आतमध्ये किती टेररिस्ट ते आहेत त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या टीमचा साईज ठरवता. या तसं ठरवतो. कधी कधी काय, आय वॉज नॉट शुअर, मला शुअर नव्हता की तो पहिला इन्फॉर्मर होता, तर मला माहीत नव्हता की हे खरं बोलतो का खोटं बोलतो आहे. फर्स्ट माझं एम होतं की लेट मी गो अँड चेक, अँड मी प्रिपेअर्ड होतो की मी तिथं की फाईट होणार आहे माझी, हे मला कुठं गट फिलिंग होतं. फर्स्ट इन्फॉर्मेशन आहे तर आय गो फॉर इट. आणि मी गेलो तिथे. आणि जेव्हा मी तिथे गेलो आणि तेव्हा तिथं मी त्या घराला घेराबंदी केली. प्रत्येक कॉर्नरला 2-2 असं टीमचे पेअरमध्ये मी घराकडे तोंड करून, प्रत्येकजण आडमध्ये होता आणि झाडाच्या कोणी मागे लपला, कोणी छोटीशी भिंत होती त्यामागे लपून त्यांनी त्या घराकडे एम केलं. किती वाजले होते तेव्हा? रात्री एक वाजला होता. 1च्या दरम्यान झालं असं. हे सगळं कारवाई चालली होती आणि सगळं अंधार, काळोख, आणि यू हॅव टू वॉक इन नाईट. अंधारामध्ये तुम्हाला चालायचं असतं त्या जंगलामध्ये, त्या पायवाटीमध्ये, तुम्हाला आवाज पण नाही करायचा असतं. आणि तेव्हा असं होत असेल, कारण पहिलं होतं मिशन ते. येस होतं. त्यावर तुम्ही बोलेन नंतर, वन्स वी फिनिश द मिशन. तर ते जेव्हा मी घेराबंदी केल्यानंतर पहिल्यांदा मी जेव्हा नॉक केलं, आमच्या टीममध्ये नॉक केलं त्या घरावरती, आवाज दिला, ते घरचे सगळे मेंबर बाहेर आले आणि त्यात 2-3 लेडीज होत्या आणि 3-4 जेंट्स होते सगळे, आणि 2-3 लहान मुलं पण होती. आणि ते जेव्हा त्यांना विचारत होतो तेव्हा म्हणलं कोणी आहे का आत, तर ते त्याने नाही म्हणलं. आणि परत त्याला विचारलं पक्का कोणी नाही आहे अंदर, ते म्हणलं नाही आहे साहेब. आणि त्यांची लँग्वेज होती काश्मीरी, लोकल तिथं काश्मीरी असतात ना. तर मी त्यांना म्हणलं ठीक आहे, तुम्ही एका साईडला या. एका आडोशाला त्यांना मी बसवलं आणि माझा एक काश्मीरी मुलगा, टीममध्ये माझा एक काश्मीरी मुलगा असायचा, काश्मीरी जवान होता, मुस्लिम. तो त्याला मी सांगितलं की तू त्यांच्यासोबत जाऊन थांब. आणि त्यांच्या चेहऱ्यावर तर थोडासा हावभाव, मला त्यांच्या बोलण्यावरती थोडीशी भीती वाटत होती. त्यांचे जे एक फिलिंग्स होते की नाही थोडेसे वेगळे वाटत होते मला. ते बॉडी लँग्वेजवरून मला वाटत होते काहीतरी गडबड आहे. दॅट वॉज शुअर. पण मला हे शुअर नव्हतं की आत आपण एंट्री करायची की नाही करायची. आत एंट्री केल्यानंतर काय होणार आहे, पहिलं नुकसान माझं होणार आहे. बिकॉज तो आत बसलेला आहे, तो आत सेफ्टीमध्ये बसलेला आहे, आडमध्ये बसलेला आहे. तो पहिलं फायर करणार. आम्ही जर दारातून एंट्री केली तर पहिला माझा घायल होणार किंवा पहिला माझा शहीद होणार. त्यामुळं मी थोडासा वेट केलं आणि विचार केला की आत एंट्री नाही करायची. आणि तोपर्यंत तो माझा जो जवान होता तो फॅमिलीसोबत थांबला होता. तिथं तुम्हाला माहितीच आहे कसं आपले लेडीज, आई आजी कसं असतात, पोटात कुठली गोष्ट राहत नाही, तर ते लगेच बोलत होत्या की आता काय होईल, कसं होईल. त्यांच्या मनामध्ये एक भीती होती. पण त्या आपसामध्ये काश्मीरीमध्ये बोलत होत्या, वरती 2 आहेत, आता कसं करूया. मग त्या मुलाने ते ऐकलं, मला सांगितलं येऊन की सर अंदर 2 है. आय वॉज कन्फर्म 100% शुअर, मतलब टार्गेट क्लिअर झालेला आहे. आणि त्यानंतर मी त्यांना आवाज दिला की कोणीही आत असेल तर तुम्ही सरेंडर करा. एकदा एक कस्टमरी आम्हाला अनाऊन्समेंट करायची असते, त्यांना एक वॉर्निंग द्यायची असते, त्यांना एक चान्स द्यायचा असतो सरेंडर करण्यासाठी. पण आतनं काहीच आवाज आलेला नाही, कोणीच बोलले नाही आहे. आतमध्ये काय करतात त्यांची टॅक्टिक्स आपल्याला माहीत पाहिजे ना. ते जितका होईल तितका बाहेर येणार नाही, तितका तुम्हाला समोर प्रेझेंट ते करणार नाही स्वतः लढण्यासाठी. त्यांना माहिती आहे कसे मरायचं आहे, पण ते समोर येणार नाहीत. जितकं वाचता येईल वाचणार आणि ते मॅक्सिमम आपलं नुकसान करणार. त्यांना असं होतं की मी आत एंट्री करणार आहे, पण माझं एम होतं की मला माझ्या जवानाचं नुकसान करायचं नाही आहे, मला आपल्या देशासाठी मरायचं नाही आहे, दुश्मनाला मारायचं आहे, हे एम आहे मला. आय डोंट वॉन्ट, वेळ आली तर होईल शहीद, काय प्रॉब्लेम नाही. पहिलंही मासायला पाहिजे की माझ्या देशासाठी मी दुश्मनाला मारणार, हे माझं एम होतं. थांबलो आणि आवाज दिला, काय झालं नाही. आणि अंधार बुडका असल्यामुळे काही दिसत नव्हता, त्यामुळे मी तिथं आसपासचे लाकडं घेऊन थोडासा जाळ लावला त्या घराच्या आसपास. आणि त्यामुळे थोडंसं ते आउटलाईन दिसायला लागली मला, घराची आउटलाईन. आणि थोड्याशा खिडक्या दिसायला लागल्या की कोणतरी तिथे आता असेल नसेल आता शुअर नव्हता, पण एक आउटलाईन दिसायली घराची. इनोव्हेशन. रात्री लाईट नाही आहे, मग ती लावला, तरी पण कोणी आत नाही येत नव्हता, आवाज येत नव्हता. आवाज दिला मी, माझ्या डोक्यात एक युक्ती आली आणि मी विचार केला की हवेत फायर करायला. मी मागच्या टीमला सांगितलं हवेत फायर करा. हवेत त्यांनी फायर केलं. हवेत फायर केल्यानंतर आतनं फायर आला. फायर का जवाब फायर से 10,000% मैं श्योर हो गया की आत आतंकवादी आहेत. आणि गोळीबार सुरू झाला. मग ते काय करायचे, एका खिडकीत नाही यायचे, फायर करायचे टीमवरती, परत लपायचे, परत खिडकीत नाही यायचे, फायर करायचे. ते फिरत होते. मग टार्गेट एका जागी नव्हता फिक्स, टार्गेट वॉज मुव्हिंग. तर आम्हाला पण सुद्धा फायरिंग करण्यासाठी फार मुश्किल होत होती. आणि मी मोठ्याच्या झाडाखाली एम करून मी पण फायर करत होतो आणि मी पूर्ण ऑपरेशन कंट्रोल करत होतो. रेडिओ ऑपरेटर कंट्रोल करत होता. हे सगळे आता फायर चाललं आणि येतच नाही, पूर्ण एम होतच नाही, क्लिअर
खिडकीतनं फायर करून साईडला जाणार, परत तिकडे मागेच फायर करणार, परत मागच्या पार्टीला फायर करणार. तो एंगेज करत होते. परत व्हॉट टू डू, काय करायचं, आत घुसायचं आहे का नाही. मग रात्री मी अराऊंड 2-2:30च्या आसपास, 3च्या आसपास मी आमच्या कमांडिंग ऑफिसरला रेडिओ टेलिफोनवरती कॉल केला. म्हणलं सर मला रॉकेट लॉन्चर फायर करायचे परमिशन द्या. कमांडिंग ऑफिसर एकदम शॉक झाले. म्हणलं रात्री इतक्या वेळी तू मला इन्फॉर्म पण केलं नाहीस की यू आर गोइंग टू लॉन्च अन ऑपरेशन. म्हणलं हो सर, पण मला कन्फर्म करायचं होतं की आहे का नाही, मगच मी तुम्हाला सांगणार होतो की आय एम गोइंग टू. म्हणलं ओके नो प्रॉब्लेम, आर यू शुअर. म्हणलं येस सर, ओके ब्लडी चॅप फायर. मग त्यांनी मला हे परमिशन दिली, कर्नल जोशी. मग त्यांनी परमिशन दिली मला. मग मी आमच्या रॉकेट लॉन्चरवाल्याला बोलवलं, म्हणलं रॉकेट लॉन्चर फायर कर. त्यांनी रॉकेट लॉन्चर फायर केला. रॉकेट लॉन्चर थ्रू निघून गेला, ब्लास्ट केलं नाही त्या घरासाठी. कारण की त्यांनी हाय एक्सप्लोजिव्ह अँटी टँक लावला होता. हिट ॲम्युनिशन असतो, HEAT हे असतो, जो जाऊन हिट करून तो ब्लास्ट करतो. त्यांनी ते वापरला होता. मग मी म्हणलं चेंज करू ॲम्युनिशन लावा इन्सेंड्री म्हणजे तो आग लावणारा. मग ते ॲम्युनिशन टाकला आत. मग त्यांनी त्या घरावरती मारला आणि परत त्याला आग लागली. त्या घराला आग लागली. आणि जेव्हा मी ज्या साईडला मी बसलो होतो, समोरून एक आतंकवादी फायरिंग करत, दणदणात फायरिंग करत माझ्या दिशेने धावत आला आणि मी तिथं एकाच गोळीमध्ये त्याला कंठस्थान घातला. आणि दुसरा आतंकवादी होता, तो मागे जंप केला आणि मागच्या माझ्या टीमनं त्याला तिथंच कंठस्थान घातले. तर असं पहिल्या ऑपरेशनमध्ये आम्ही 2 आतंकवादी मारले. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.